नमस्कार मित्रांनो. नागपूर ते मुंबई दरम्यानच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला राज्यातील आणखी 12 जिल्हे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाशी उर्वरित महाराष्ट्रातून कनेक्टिव्हिटी मिळणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्याआधी 4,000 सबस्क्रायबर्सच्या आपण खूपच जवळ आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, राज्याच्या विकासाला चालना देणारा महामार्ग म्हणून महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. सुमारे 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग मानला जातो. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर आणि ठाणे हे 10 जिल्हे एकमेकांना जोडण्यात आले आहेत. आता समृद्धी महामार्गाचे विस्तारीकरण करण्याची योजना रस्ते विकास महामंडळाने आखली आहे. त्यामुळे समृद्धीच्या 10 जिल्ह्यांना विदर्भातील आणखी 12 जिल्हे जोडण्यात येणार असून समृद्धीचे विस्तारीकरण होणार आहे. यासाठी येत्या एप्रिल महिन्यात भूसंपादन सुरू केले जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हा मार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांना जोडणार आहे. या 141 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 15,662 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाला नागपूर बाह्य रिंग रोड आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गालाही जोडेल. भंडारा ते गडचिरोली महामार्गामुळे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे तिन्ही जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. सुमारे 142 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. नागपूर ते गोंदिया महामार्ग आणि दुर्ग ते हैदराबाद महामार्गांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी 6,370 कोटींचा खर्च येणार आहे. नागपूर ते चंद्रपूर महामार्गामुळे नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 3 जिल्हे एकमेकांना जोडले जातील. 195 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 10,559 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला सिंधी ड्रायपोर्ट इंटरचेंजद्वारे जोडला जाणार आहे. तसेच सूरजगड मायनिंग कॉरिडोर आणि दुर्ग ते हैदराबाद महामार्गालाही जोडला जाणार आहे. जालना ते नांदेड दरम्यान परभणी, हिंगोली आणि नांदेड हे जिल्हे समृद्धी महामार्गात समाविष्ट होतील. 180 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून जालना येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. सुमारे 19,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. विदर्भातील 12 जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडल्याने ते सर्व जिल्हे एकमेकांना जोडण्यात येतील. समृद्धी महामार्ग, नागपूर ते गोवा शक्तीपीठ तसेच मल्टी मॉडेल कॉरिडोर या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्यातील सुमारे 33 जिल्हे 4 मार्गिकेद्वारे एकमेकांना जोडण्यात येत आहेत. धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीनही जिल्हे एकमेकांना जोडण्याचे नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती समृद्धी महामार्गाच्या विस्ताराबद्दलची संपूर्ण माहिती. धन्यवाद.